सायन्स पार्ट 2 त्याच्यातला हा फर्स्ट टॉपिक हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, म्हणजे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर होतात त्याला अनुवंशिकता म्हणतात, म्हणजे हेरिडिटी. आणि इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती, म्हणजे माणूस पहिल्यांदा सुरुवातीला होता कसा आणि तिथून त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होत गेले ते म्हणजे सगळे हजारो वर्षापूर्वीपासून ते सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये सगळे सांगितलेले असतील, ते इव्होल्युशन मध्ये येतं. तर त्याच्यातला फर्स्ट पॉइंट आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. थोडं बायोलॉजीशी रिलेटेड सगळा पार्ट आहे हा, त्यामुळे थोडेसे बायोलॉजिकल वर्ड्स तुम्हाला सापडतील याच्यामध्ये. ज्यांना बायोलॉजीचा इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे आणि सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, त्यामुळे हे करून ठेवा व्यवस्थित. थोडंसं पाठांतराचा पार्ट आहे सगळा, बऱ्यापैकी पाठच करावे लागतील गोष्टी, त्याच्यामध्ये काही अंडरस्टँडिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी जशा घडतायत तशा त्या लक्षात ठेवणं, ह्याला काही पर्याय नाहीये दुसरा. बघा काय काय सांगितले, सुरुवात करूया आपण. हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स. हेरिडिटी काय आहे आता सांगितल्याप्रमाणे, तर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, मग ते वनस्पती असतील, मनुष्य प्राणी असतील, त्यांच्या ज्या काही बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होतात. आणि त्या कशा थ्रू ट्रान्सफर होतात, तर जीन्स थ्रू हे ट्रान्सफर होतात. जोहॅन ग्रेगॉर मेंडेल ही इज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. हा त्याच्यातला महत्वाचा सायंटिस्ट आहे ज्यानं हे मॉडर्न जेनेटिक्स बद्दल भरपूर चांगलं अगदी डीप मध्ये नॉलेज त्यानं सगळ्यांना सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दलचा शोध सगळा त्यानं लावलेला आहे, त्यामुळे हे नाव त्याचं आदरानं घेतलं जातं या फील्डमध्ये. द म्युटेशनल थेअरी इज प्रपोज्ड बाय ह्युगो डे व्रीज. ह्या अशा असंख्य थिअरीज तुम्हाला ह्या बायोलॉजीमध्ये बघायला मिळतील, वेगवेगळ्या सायंटिस्टनं सांगितलेल्या. मग ते काही ठिकाणी एका सायंटिस्टनं सांगितलेले आहेत, काही ठिकाणी दोघं तिघं एकत्र येऊन सांगितलेले आहेत. त्यामुळं ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या थेअरींची नावं, वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांची नावं ही भरपूर येणार आहेत, भरपूर. त्यामुळे म्हणून मी तुम्हाला मगाशी काय सांगितले, तुम्हाला पाठच करावे लागतील, त्याला काही पर्याय नाहीये. आता जोहॅन ग्रेगॉर मेंडेल, कमीत कमी मेंडेल तरी पाठ केलं पाहिजे. आता ही म्युटेशनल थेअरी ही सांगणारा सायंटिस्ट बघा, याचं नाव तर बघा बरं काय आहे, ते कसं पाठवायचं आणि काय याच्यातून तुम्हाला अर्थ समजणार. त्यामुळे ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या पाठच कराव्या लागतील, त्याला काही पर्याय नाहीये. हे जे म्युटेशनल थेअरी आहे, नेमकं काय प्रकार आहे, तर म्युटेशन म्हणजे जीन्स मध्ये होणारे बदल, त्या संदर्भातली सगळी थेअरी याच्यामध्ये सांगितलेली आहे, या थेअरीमध्ये सांगितलेली आहे. सायंटिस्ट आहे ह्युगो डे व्रीज. तुम्ही कसाही उच्चार करा, फक्त उच्चार करताना अशा पद्धतीनं करा की त्याचं स्पेलिंग आपल्याला लिहिता आलं पाहिजे. बाकीचे लोक काय उच्चार करतात ह्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. तुमचा उच्चार परीक्षकापर्यंत जात नाही, तुम्ही काय स्पेलिंग लिहिताय ते त्याच्यापर्यंत जाते. आणि ते स्पेलिंग बरोबर यायचं असेल तर तुम्ही उच्चार करताना स्पेलिंग प्रमाणे उच्चार करायला शिका. इन 1902 हे बघा आणखीन सायंटिस्ट आले, वॉल्टर अँड सुटॉन ऑब्झर्व्ड द पेयर्ड क्रोमोसोम्स इन द सेल्स ऑफ ग्रास हॉपर. ग्रास हॉपर म्हणजे नाकतोडा, काही जण त्याला टोळ टोळ असं पण म्हणतात. मग यांनी काय केलं, पहिल्यांदा ही जी गुणसूत्र आहेत ही पेयर्ड असतात, म्हणजे जोडीनं गुणसूत्र असतात, हे पहिल्यांदा यांनी सांगितलं. इट प्रूव्ड दॅट जीन्स आर कॅरीड व्हाया क्रोमोसोम्स. आणि याच्यावरून हे सिद्ध पण झालं की ही जी गुणसूत्र आहेत ती जीन्स थ्रू पास होतात, जीन्स थ्रू कॅरी केली जातात एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे. त्याच्या पुढं इन 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट, आता 3 जण आले त्याच्यात बघा, ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलीन मॅकर्थी अँड कॉलिन मॅक्लिओर.
They proved that except viruses, all living organisms have DNA as a genetic material. फक्त व्हायरसेसना सोडून द्या, बाकी जितके काही सजीव आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये जेनेटिक मटेरियल कोण आहे? डीएनए आहे. मग ही तिघ जण कोण कोण आहेत ती लक्षात ठेवा. ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकर्थी, कॉलिन मॅकलॉइड. त्यांनी हे सिद्ध केले. इन 1961 आणि दोघ जण आले बघा, फ्रांकोइस जॅकब अँड जॅक मोनार्ड. they proposed a model for process of protein synthesis. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन तयार होतं त्याची प्रोसेस कशी असेल त्याचं मॉडेल त्यांनी सांगितलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल्स. बॅक्टेरियल सेल्स मध्ये डीएनएचा वापर करून त्यांनी हे प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस कशी असेल ते त्यांनी सांगितलेलं आहे. It helped to uncover the genetic codes hidden in DNA. त्याच्यावरून काय कळालं की या डीएनए मध्ये जे जेनेटिक कोड्स आहेत त्यांचा उलगडा झालेला आहे. त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळाली. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. बघा एक 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 घेऊया. हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजे जे अनुवंशिक जे काही रोग वगैरे जे शरीरामध्ये व्याधी क्रिएट होतात त्यांचं डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे काय झालंय नेमकं, निदान. निदान झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट, त्याच्यावरचा उपचार, आणि प्रिव्हेन्शन म्हणजे परत ते पुढं कुणामध्ये होऊ नये, ते तिथंच थांबवलं पाहिजे. या संदर्भातली सगळी माहिती त्या सायन्स ऑफ हेरिडिटी वरून बऱ्याचशा गोष्टी पुढे कळायला लागल्या. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स. याच डीएनएचा वापर करून, याच जीन्सचा वापर करून त्यांनी काय केलेले आहेत, एनिमल्स आणि प्लांट्सच्या हायब्रिड व्हरायटीज तयार करायला सुरुवात केली. अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर युज्ड. काही मायक्रोब्स आहेत, अतिशय सूक्ष्म असे जे मायक्रोब्स आहेत त्यांचा वापर वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस मध्ये सुद्धा केला जाऊ लागला. कारण त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे डिटेल्स सगळे समजायला लागले, नेमके ते कसे काम करतात हे पण समजायला लागलं. त्यामुळे त्यांचा वापर इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा केला जाऊ लागला. नेक्स्ट पॉइंट बघा, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. पहिल्यांदा नावं लक्षात घ्या. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता ह्याच्यामध्ये बघा काय काय त्यांनी घेतलेलं आहे. नावं ती पाठच करायची, त्यांचं प्रत्येकाचं आता जरा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. हे अगदी फार किरकोळ इन्फॉर्मेशन आहे, पहिल्यांदा सांगून ठेवतोय. याचे फार डिटेल्स गोष्टी आहेत या तुम्हाला 11वी मध्ये 12वी मध्ये बायोलॉजी जर तुम्ही ठेवला बी ग्रुप तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे बघायला मिळतील डिटेल गोष्टी. जीन्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए, हे वाक्य मागाशी पण होतं. दे कंट्रोल स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी विथ द हेल्प ऑफ आरएनए. हे जीन्स आणि त्याच्यात असलेले डीएनए हे काय करतात, तर स्ट्रक्चर आणि बॉडीचं फंक्शनिंग या सगळ्यांना कंट्रोल करतात, आणि त्याच्यासाठी त्यांना मदत कोण करतं, आरएनए हे मदत करतात. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन डीएनए. प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे, काय तयार करायचं, किती प्रमाणात तयार करायचं, ही सगळी इन्फॉर्मेशन डीएनए मध्ये स्टोअर केलेली असते. रिक्वायर्ड प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए थ्रू आरएनए. मग तुम्हाला जे प्रोटीन्स हवेत ते शरीरामध्ये तयार केले जातात. ते कोण तयार करतं, डीएनए. कुणाच्या मदतीनं तयार करतं, आरएनएच्या. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. अतिशय महत्वाची ही 2-3 वाक्य. व्हॉट इज सेंट्रल डोग्मा असा प्रश्न 12वीला सुद्धा विचारलेला आहे.
त्यामुळे हे बघून घ्या काय आहे सेंट्रल डोग्मा. एकदम सिंपल काम आहे. तुम्हाला जे प्रोटीन्स पाहिजे आहेत ते शरीरामध्ये तयार केले जातील. त्यांना तयार करण्यासाठी RNA ची मदत घेतली जाईल. इन्फॉर्मेशन सगळी कुठं असेल? DNA मध्ये असेल. RNA चा वापर करून RNA च्या मदतीनं हे प्रोटीन सिंथेसिस घडवून आणलं जाईल. याला सेंट्रल डोग्मा असं म्हणायचं आहे. त्याची डायग्रॅम इथं दिलेली आहे. डायग्रॅम मध्ये लगेच सगळ्या गोष्टी समजतील असं अजिबात काही कन्सिडर करू नका. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या स्कोपच्या बाहेरच्या आहेत. त्यामुळे आता इथं काय काय त्यांनी दिलेलं आहे ते बघा. इथं DNA दाखवलेले आहे. त्याचे 2 स्ट्रँड असतात DNAचे. ते इथं आल्यानंतर एक इकडे जातो, दुसरा इकडे येतो. म्हणजे हे दोघ जण काय होतात? सेपरेट होतात. बघा लक्षात येते का? आणि आता हा इथे एक दाखवलेला आहे बघा RNA. तो आहे mRNA. म्हणजे तो मेसेंजर आहे. M फॉर मेसेंजर. मग तो आणि ह्या DNA ची एक स्ट्रीप असे दोघ जण एकत्र येतात आणि याच्यापासून ते प्रोटीन सिंथेसिस घडवून आणलं जातं. ट्रान्स्क्रिप्शन म्हटलंय. त्याच्यातल्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत ते आपण बघू. ह्याच्यामध्ये जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. हे जे काही तुम्ही इथं व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर इथं काही तुम्हाला लेटर्स दिसतील बघा. ए दिसतंय, टी दिसतंय, ए, टी, जी, यू, सी. हे आहे ॲडेनिन. टी फॉर थायमिन, जी फॉर गॉनिन, यू फॉर युरासिल, सी फॉर सायटोसिन. बघा काय आहेत ते. हे सगळे न्यूक्लिओटाइड्स आहेत. काय म्हटलंय त्यांना? हे बघा इथं दिलेलं आहे बघा. मग हे तीन तीन जणांचे ग्रुप असतात. म्हणजे ATG हा एक ग्रुप झाला, GUC हा दुसरा ग्रुप झाला, CGU हा तिसरा ग्रुप झाला. असे ट्रिपलेट कोड्स तयार केले जातात. त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. भरपूर म्हणजे भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात. त्यामुळं तुम्हाला जेवढं बऱ्यापैकी लक्षात राहील तेवढं जास्तीत जास्त पाठांतर करायचा प्रयत्न करा. आता बघूया पुढं त्यांनी काय म्हटलंय ते. Now mRNA म्हणजे मेसेंजर RNA is produced as per sequence of nucleotides on DNA. DNA वरती काय सिक्वेन्स आहे त्यानुसार mRNA तयार केला जातो. Only one of the two strands of DNA is used in this process. म्हणजे 2 स्ट्रँड्स मगाशी दाखवले त्या पद्धतीने त्यापैकी एकच स्ट्रँड DNAचा हा वापरला जातो. The sequence of nucleotides in mRNA is always complementary to the DNA strand used for synthesis. हे लक्षात ठेवा. mRNA वरती जो न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असतो तो DNA स्ट्रँड वरती जो सिक्वेन्स आहे त्याच्या बरोबर अपोजिट असतो. त्याला कॉम्प्लिमेंटरी असं म्हणतात. आता हे जर असं समजायला थोडं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला जाऊ शकतं कारण तुम्हाला याच्यातलं बरंचसं माहितीच नाही आहे. आता हे जे जोडलेले जे आहेत एकमेकांना हे बघा इकडून वरती गेलेला आहे तो आहे mRNA आणि इकडून हा जो स्ट्रँड इकडं खाली आलेला आहे तो DNAचा स्ट्रँड आहे. मग इथं जोडलेले असताना जरा व्यवस्थित बघा. ए च्या पुढं तुम्हाला टी दिसतोय, यू च्या पुढं ए दिसतोय, त्यानंतर जी च्या पुढं सी दिसतोय, सी च्या पुढं जी दिसतोय, परत ए च्या पुढं टी दिसतोय. हे बरोबर एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी कोड्स असतात, कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स असतात. त्यांच्यामध्येच ते पेअरिंग होतं. ए च्या पुढं ए कधी लिहू नका, यू च्या पुढं यू लिहू नका, जी च्या पुढं जी लिहू नका. आणि याच्यामधले जे ठराविक लेटर्स आहेत तेच लिहायचे आहेत. नाहीतर ABCDEFG असलं सगळं लावाल तिथं. असलं काही नाही आहे. हेच ठराविक पाहिजे. हेच न्यूक्लिओटाइड्स आहेत त्याच्यातले. मग अशी त्यांची नावं पण मी तुम्हाला सांगितली आहेत. त्याच पद्धतीनं पाहिजे तिथं. दुसरे कोणतेही लेटर्स आगाऊपणा करून वापरू नका. ठीक आहे. त्यामुळे ह्याच्यातला mRNA एक इथं येतो. त्यानंतर DNA मधली एक स्ट्रीप या ठिकाणी येते. आणि मग मेसेंजर RNA काय करतो ह्या DNA ला रीड करत असतो.
त्या पद्धतीनं तिथं नवीन कॉम्प्लिमेंटरी ही नवीन मेसेंजर RNA वरून स्ट्रिप किंवा ही काय म्हटलं आपण मग अशी स्ट्रिपच म्हटले त्याला, ती त्या पद्धतीनं तिथं तयार केली जाईल. त्याला तिने स्ट्रँड असा पण शब्द वापरलेला आहे. So the sequence of nucleotides in mRNA is always complementary to the DNA strand used for synthesis. This process of RNA synthesis is called as transcription. अशा पद्धतीनं तो RNA तयार केला जातो. या प्रोसेसला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतात. मग हे ट्रान्स्क्रिप्शनचं काय असते हे लक्षात ठेवा. आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहेत. 3 प्रकार आहेत त्याच्यातले. मग अशी नावं आपण त्यांची बघितले. त्यातलं पहिलं चाललंय आपलं. Also, there is a uracil in RNA instead of thymine of DNA. म्हणजे DNA मध्ये थायमिन असतो आणि RNA मध्ये कोण असतं? युरासिल असतं. म्हणजे या थायमिनच्या ऐवजी युरासिल येतं RNA मध्ये. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. The mRNA formed in nucleus comes in cytoplasm. आता जे mRNA तयार झालेलं आहे न्यूक्लियस मध्ये, हे जे मगाशी आपण जे ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस बघितली त्याच्यामध्ये जो mRNA तयार होतो तो सायटोप्लाझ्म मध्ये येतो. सायटोप्लाझ्म म्हणजे सेल मधलं ते लिक्विड आहे, त्याच्यामध्ये ते येतं. त्याला शुद्ध मराठीमध्ये पेशी द्रव्य असं पण म्हणतात. इट हॅज कोडेड मेसेज फ्रॉम DNA. त्या mRNA मध्ये DNA कडून मिळालेला कोडेड मेसेज असतो. द मेसेज हॅज कोड्स फॉर अमिनो ऍसिड्स. त्या कोड्स वरून काय कळतं? अमिनो ऍसिड कुठलं त्या ठिकाणी तयार करायचं किंवा घ्यायचं हे त्या ठिकाणी त्या कोड वरून समजतं. द कोड फॉर each amino acid consists of 3 nucleotides. प्रत्येक अमिनो ऍसिड साठी 3 न्यूक्लिओटाइड्सचा कोड असतो. 3 न्यूक्लिओटाइड्सचा ग्रुप असतो. 3 लेटर्सचा ग्रुप असतो. मगाशी सांगितलेले लेटर्स AUGCT. मग हा जो 3 न्यूक्लिओटाइड्सचा जो ग्रुप आहे इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. नाउ each mRNA, each messenger RNA, m म्हणजे मेसेंजर, each mRNA has thousands of triplet codons. आता या mRNA वरती असे हजारो ट्रिपलेट कोडॉन्स असतात. and as per message on mRNA, amino acids are supplied by tRNA. tRNA ट्रान्सफर RNA. तर या कोडनुसार हा tRNA काय करतो? लागणारे अमिनो ऍसिड्स ओळीनं त्यांना सप्लाय करण्याचं काम करतो. त्याची पण डायग्राम आपण बघूयात. इथं डायग्राम दाखवलेले आहे बघा. इथं तो mRNA आहे, त्याच्यावरती हे ट्रिपलेट कोडॉन्स आहेत आणि हे जे पूर्ण असं एवढं मोठं जे स्ट्रक्चर इथं दिसते याला नाव दिलेलं आहे रायबोझोम. या रायबोसोम मध्ये हे tRNA असतात. इथे एक आहे, इथे एक दाखवलेलं आहे. यांची वेगवेगळी मॉडेल्स आहेत. त्या मॉडेल प्रमाणे त्यांना नावं पण आहेत. एवढं डिटेलमध्ये आपल्याला नाही आहे. तर इथं तो tRNA या mRNA वरती काय आहे ते रीड करतो इथं, आणि ते त्यानं रीड केल्यानंतर त्याच्यावरून त्या ट्रिपलेट कोडॉन वरून त्याला कळतं की कोणतं अमिनो ऍसिड पाहिजे त्याला. आता इथं बघा, इथं एका अमिनो ऍसिडचं नाव दिलेलं आहे लायसिन. मग ते कोड रीड केल्यानंतर त्या कोड वरून त्याला कळतं की कोणतं अमिनो ऍसिड तिथं पाहिजे. बघा लक्षात येते का? मग हे रीडिंग करण्याचं काम, mRNA वरचा मेसेज ट्रान्सलेट करण्याचं काम इथं होतं, म्हणून याला ट्रान्सलेशन म्हणतात. बघा काय प्रकार आहे ते. The tRNA has an anticodon having complementary sequence to the codon on mRNA. हे जे tRNA आहे त्याच्यावरती ह्याचा बरोबर कॉम्प्लिमेंटरी कोडॉन तयार होतो, त्याला त्यांनी
जर मेसेंजरवरती जे 3 लेटरचा जो कोड आहे त्याला जर कोडॉन म्हटलं तर त्याचं कॉम्प्लिमेंटरी म्हणून त्याला शब्दप्रयोग काय केलाय, अँटी कोडॉन. धिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. याला ट्रान्सलेशन असं म्हणतात. मग त्या tRNA ला एकदा तो कोड समजला की त्या पद्धतीनं ते काय करतं, अमिनो ऍसिड्स सप्लाय करायला सुरुवात करतं. द अमिनो ऍसिड्स ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. आता याच्यामध्ये काय केलं जातं, हे जे अमिनो ऍसिड्स त्यानं सेपरेट केले की ते अमिनो ऍसिड्स एकमेकांना जोडले जातात. मग अमिनो ऍसिड्स एकमेकांना जे जोडले जातात त्यांच्यामधला जो बॉन्ड आहे त्याचं नाव आहे पेप्टाइड बॉन्ड. विथ द हेल्प ऑफ rRNA. हा जो rRNA आहे, रायबोसोमल RNA. म्हणजे बघा 3 प्रकार आहेत. एक आहे मेसेंजर M, दुसरा आहे ट्रान्सफर T, तिसरा आहे R म्हणजे रायबोसोमल RNA. RNAचे हे 3 प्रकार आहेत. मग अमिनो ऍसिड तयार झाल्यानंतर त्यांना एकमेकांना जोडणे, त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड्स निर्माण करणे, पेप्टाइड बॉन्ड्सनं त्यांना जोडणे, हे काम rRNA करतं. ड्युरिंग धिस प्रोसेस रायबोसोम keeps on moving from one end of mRNA to the other end by the distance of one triplet codon. हे बघा, इथं आपण मगाशी हे दाखवलं होतं रायबोसोम. हे रायबोसोम काय करतं, 3 जणांना एकत्र रीड करतं आणि मग परत पुढं काय करतं, ते परत पुढं मूव्ह होतं. पुढचे 3 लेटर्स रीड करतं, परत अजून थोडं पुढं जातं, पुढच्या 3 लेटर्सना रीड करतं. असं करत ते एका एंड कडून दुसऱ्या एंड कडं पूर्णपणे ते मूव्ह होतं आणि सगळा तो जो काही कोड आहे त्या कोडला रीड करतं. त्या पद्धतीनं तिथं अमिनो ऍसिड्स तयार द्यायचं काम करतं ते. सो दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. याला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. मगाशी आपण काय बघितलं, ट्रान्स्क्रिप्शन बघितलं, त्याच्यानंतर काय बघितलं, ट्रान्सलेशन बघितलं. आता आपण काय बघतोय, ट्रान्सलोकेशन. सच मेनी चेन्स कम टुगेदर. अशा अनेक चेन्स एकत्र येतात टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स आणि त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार होतात. These proteins control various functions in the body of living organisms and their appearance too. या प्रोटीन्सचं काम काय आहे, तर शरीरामधल्या वेगवेगळे ऑर्गन्स जे आहेत त्यांचं काम, त्यांचे फंक्शन्स काय आहेत, त्यानंतर त्यांचं अपीअरन्स काय असेल, हे सगळं ठरवण्याचं काम या सगळ्या प्रोसेसेस करतात. Living organisms can produce new individuals due to genes only, and some of these genes are transmitted to next generation without any changes. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव काय करू शकतात, त्यांच्यासारखेच नवीन सजीव तयार करू शकतात. आणि हे तयार करण्यासाठी कशाचा महत्वाचा उपयोग होतो, जीन्सचा उपयोग होतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच काही जीन्स हे डायरेक्ट एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ऍज इट इज पास केले जातात विदाउट एनी चेंजेस. हेन्स सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पेरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. त्यामुळं काही प्रमाणात जे जीन्स डायरेक्ट आहे असे ट्रान्सफर होतात, त्या जीन्सशी रिलेटेड असणारे कॅरेक्टर्स हे एका जनरेशन कडून पुढच्या जनरेशन कडे पास होतात. ऑफ स्प्रिंग्ज म्हटले. ऑफ स्प्रिंग म्हणजे पुढची जनरेशन, वडिलांच्याकडून मुलांच्याकडं. मग मुलं काय झाली, त्यांचे ऑफ स्प्रिंग झाले. पेरेंट्स आई वडील, ऑफ स्प्रिंग म्हणजे त्यांची मुलं. तर आहे अशा या सगळ्या गोष्टी नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्सफर केल्या जातात. But sometimes sudden changes occur in those genes. काही वेळेला अचानक बदल होतात जीन्स मध्ये. Any nucleotide of the gene
may change its position, causing a minor change called mutation. एकदम एखादा न्यूक्लिओटाइड म्हणजे 3 लेटर्सचा जो ग्रुप असतो कोडॉनचा, तो पूर्ण डायरेक्ट चेंज होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सुद्धा काही फरक पडू शकतात. इथं दाखवले बघा डायग्राम मध्ये. हा एवढाच पार्ट आहे इथला. हा काढलेला इथला जो आधी होता TGCचा आहे बघा, हा होता. हा काढून त्या ठिकाणी दुसरा येऊन बसलेला आहे. म्हणजे हा मेन सिक्वेन्स आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं रिप्लेसमेंट झालेलं आहे. हे घडू शकतं सडनली आणि याच्यामुळं त्याची जे बेसिक प्रॉपर्टीज जे आहेत त्या बेसिक प्रॉपर्टीज मध्ये फरक पडू शकतो. मायनॉर चेंजेस असू शकतात. त्याला म्युटेशन असं म्हटलंय. नाव लक्षात ठेवा. म्युटेशन. म्युटेशन्स मे बी मायनॉर ऑर मेजर. काही म्युटेशन्स हे मेजर पण असू शकतात, काही मायनॉर असू शकतात. म्युटेशन्स मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल एनेमिया. एनेमिया म्हणजे रक्तक्षय. कॅन्सरचाच प्रकार असतो तो. त्यातलाच एक स्पेसिफिक टाईप आहे हा सिकल सेल एनेमिया. हा म्युटेशनचा प्रकार आहे. म्युटेशनमुळे हे जेनेटिक डिसऑर्डर क्रिएट होऊ शकतं. त्याच्या पुढे बघा, डॉक्टर हरगोविंद खुराना has made an important contribution in discovery of triplet codons for 20 amino acids. आपल्या शरीरामध्ये तयार होणारे, शरीराला लागणारे हे जे 20 टाइप्स ऑफ अमिनो ऍसिड्स आहेत त्याचे ट्रिपलेट कोडॉन्स फाइंड आउट करण्याचं काम हरगोविंद खुराना यांनी केलेलं आहे. ही हॅज बीन अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन 1968 along with 2 other scientists for this work. अजून 2 सायंटिस्ट त्यांच्या बरोबर होते. त्यापैकी हे आपले भारतीय आणि नोबेल प्राइज मिळालेले हे सायंटिस्ट आहेत. त्यामुळे नाव लक्षात ठेवा आणि त्यांचा कशासाठी त्यांनी ते मिळालेलं आहे तर त्यांनी जे 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आहेत त्याचे ट्रिपलेट कोडॉन्स हे फाइंड आउट केलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट बघा, इव्होल्युशन. Evolution is the gradual change occurring in living organisms over a long duration. इव्होल्युशनला शुद्ध मराठीमध्ये उत्क्रांती असं म्हणतात. हा अतिशय स्लोली घडणारा, अतिशय हळू घडणारा बदल आहे. सजीवांमध्ये घडणारे हे वेगवेगळे बदल आहेत. ओव्हर ए लॉंग ड्युरेशन म्हटले. लॉंग ड्युरेशन म्हणजे नेमकं किती, हजारो वर्ष वगैरे असं पद्धतीने कन्सिडर करू शकताय तुम्ही. इट इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स इज अचीव्ड. हे अतिशय स्लोली घडणारी प्रोसेस आहे ज्याच्यामुळं वेगवेगळ्या अवयवांमध्ये बदल होतात. त्यांच्यामध्ये काही प्रगती होते. डेव्हलपमेंट म्हणजे प्रगती म्हणतात. पण इथं आपण काय कन्सिडर करू, त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे चेंजेस होतात. परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल होतात. हे जास्त योग्य होईल त्याच्यासाठी. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. एवढी मोठी डेफिनेशन आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज म्हटले. स्पेसीज म्हणजे जात जमात. नवीन जाती प्रजाती तयार होतात. कशामुळे तयार होतात, काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स मध्ये बदल होतात. ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जे काही सजीव आहेत त्यांच्या असंख्य जनरेशन्स झाल्यानंतर पहिली जनरेशन ते आत्ताची जनरेशन यांच्यामध्ये तुम्हाला बरेचसे बदल झालेले बघायला मिळतील. का होतात हे बदल? ऍज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. नैसर्गिकरित्या निसर्गाला अनुकूल या सजीवांनी राहावं लागतं. निसर्ग ज्या पद्धतीनं बदल करेल त्या पद्धतीनं या सजीवांना सुद्धा स्वतःमध्ये काहीतरी बदल करावे लागतात. नाहीतर मग हे सजीव त्या निसर्गापुढे टिकू शकत नाहीत. त्यामुळं
नॅचरल सिलेक्शन जे आहे म्हणजे निसर्गानं केलेलं जे सिलेक्शन आहे त्यानुसार जर तुम्ही स्वतःला ऍडजस्ट केलं तर तुम्ही टिकून राहणार, नाहीतर मग तुम्ही नष्ट होणार. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रोसिजर मधून जे काय होते याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन असं म्हटलेलं आहे. बघा आता हे किती म्हटलंय, 3.5 बिलियन इयर्स अगो आहे. मिलियन म्हणजे 10⁻⁶ असते आणि बिलियन म्हणजे 10⁹ असते. मग हे 3.5 बिलियन इयर्स अगो आहे. देर वॉज नो लाईफ ऑन द अर्थ. त्यावेळेला अर्थ वरती लाईफ म्हणजे सजीव असं काहीच नव्हतं. ऍट बिगिनिंग ओनली सिंपल एलिमेंट्स मे हॅव बीन प्रेझेंट ऑन ओशन ऑन द अर्थ. अगदी सुरुवातीला काही सिंपल एलिमेंट्स असू शकतात, त्या ठिकाणी असतील, मे हॅव बीन म्हटले. इन ओशन ऑन द अर्थ, त्यावेळेला सगळा काय होता, महासागर होता. ओशन सी म्हणजे समुद्र, ओशन म्हणजे महासागर. त्याच्यामध्ये असे सिंपल एलिमेंट्स प्रेझेंट होते. सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्मड फ्रॉम दोज. आणि त्यांच्यापासूनच वेगवेगळे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले असावेत. हे सगळं त्यांनी कसं सांगितले बघा, मे हॅव बीन असे शब्द प्रयोग आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल गॅरंटी काहीही सांगू शकत नाही नेमकं काय झालंय ते. त्यामुळे मे हॅव बीन हे तुम्हाला बघायला मिळेल. कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड्स मे हॅव फॉर्मड ओव्हर लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिंपल कंपाऊंड्स. मग ते जे सुरुवातीला सिंपल कंपाऊंड्स होते त्यांच्यापासून प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स मध्ये डीएनए आरएनए येणार, हे तयार झाले असावेत. त्याच्यासाठी सुद्धा बराच कालावधी गेलेला असणार आहे. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल्स, अगदी मूळ सेल्स जे सगळ्यात सुरुवातीला फॉर्म झालेले आधी जीव, म्हणजे जो पहिला जीव तयार झाला पृथ्वीवरती, तो फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल्स मे हॅव बीन फॉर्मड फ्रॉम मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे एकत्र येऊन त्यांच्यापासून पहिला सेल, पहिला सजीव हा पहिला त्या ठिकाणी तयार झाला असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज्ड युजिंग सराउंडिंग केमिकल्स. याच सेलची संख्या वाढली असेल आजूबाजूचे केमिकल्स वापरून. देअर मे हॅड बीन सम डिफरन्सेस अमंग दोज सेल्स. या सेल्स मध्ये काही फरक पण असू शकतात. अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे प्रिन्सिपल फार महत्वाचं आहे. म्हणजे नॅचरल सिलेक्शन नुसार जे सेल्स त्या ठिकाणी टिकतील, जे सेल्स चांगली वाढ दाखवतील तेच टिकणार त्या ठिकाणी, आणि जे टिकणार नाहीत ते नष्ट झाले. सम मे हॅव शोन गुड ग्रोथ. काही जणांची चांगली वाढ झाली असेल. अँड सम मे हॅव पेरिश्ड म्हणजे नष्ट होणे. विच कुड नॉट ऍडजस्ट विथ द सराउंडिंग. जे या सराउंडिंगशी ऍडजस्ट करून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होणार. हा रूलच आहे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन तोच आहे. जो निसर्गाच्या नियमाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करेल त्याचीच वाढ होणार. जो निसर्गाच्या नियमाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करणार नाही तो हळूहळू नष्ट होणार. हे साधं सिंपल प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन आहे. ऍट प्रेझेंट crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. आता सध्या किती सांगितलेत, करोडो म्हणून सांगितलेत. करोडो जाती प्रजाती आहेत. कुणाच्या, वनस्पतींच्या पण आहेत, प्राण्यांच्या पण आहेत. ह्यूज डायव्हर्सिटी, प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये विविधता आहे. एकाच प्रकारची तुम्हाला भरपूर गोष्टी सापडू शकतात. नुसतं आपण मासा जर कन्सिडर केला तर माशाचे सुद्धा भरपूर प्रकार तुम्हाला बघायला मिळू शकतात. ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप, त्यांचे आकार वेगवेगळे असतील. कॉम्प्लेक्सिटी, त्यांच्या शरीराची रचना.
ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असू शकते आणि असे सगळे प्रकार सध्या अर्थवरती प्रेझेंट आहेत. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम. हे युनिसेल्युलर म्हणजे एकच सेल असलेलं अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, तिथून ते मॅन पर्यंत अँड जायंट व्हेल. बघा, प्रचंड मोठा असलेला हा मासा आहे, ज्याला देव मासा वगैरे म्हणतात. तर हे अगदी एका सेल पासून ते अगदी एवढ्या प्रचंड असे प्राणी, माणूस पण त्याच्यामध्ये सांगितले, माणूस काय प्रचंड नाहीये, पण माणूस आणि हे असे प्रचंड मोठे आकारानं असलेले प्राणी, एवढी सगळी व्हरायटी अॅनिमल्स मध्ये आहे. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसीज रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला, क्लोरेला युनिसेल्युलर आहे, टू द ह्यूज बनेयान ट्री, म्हणजे वडाचं झाड वगैरे तुम्ही कन्सिडर, जे बरंच मोठं असतं, प्रचंड मोठं. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी व्हरायटी त्यांनी कुठून कुठपर्यंत असू शकते ते त्यांनी सांगितलेलं आहे. द लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटोर टू बोथ द पोल्स. लाईफ जे आहे ते पृथ्वीच्या प्रत्येक ठिकाणी आहे. अगदी तुम्ही इक्वेटोरवरती थांबा, नाही तर पोल्स पर्यंत जाऊन तुम्ही बघू शकताय. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तुम्हाला बघायला मिळतील. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर, वॉटर, लँड, रॉक एक्सेट्रा. सर्व ठिकाणी तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स बघायला मिळतील. ह्युमन्स हॅव शोन क्युरिओसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ. माणसाला ही उत्सुकता आहे की नेमकं हे कुठून सुरुवात झाली, याचं ओरिजिन काय, अँड रिझन्स फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ. आणि इतकी वेगवेगळी व्हरायटी बघायला कशी मिळते किंवा त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे हे त्याला शोधून काढायचं आहे. ऑन द अर्थ सिन्स एन्शंट पिरियड, प्राचीन काळापासून हे कसं काय तयार झालेलं आहे त्याचा शोध माणसाला घ्यायचा आहे. माणसामध्ये ती उत्सुकता आहे, त्याच्यातूनच हे इव्होल्युशनचा पार्ट सुरू झालेला आहे. आता थेअरी ऑफ इव्होल्युशन काय सांगितले बघा या थेअरीमध्ये. अकॉर्डिंग टू धिस थेअरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझ्म हॅज बीन फॉर्मड इन ओशन. पहिला जे लिव्हिंग मटेरियल म्हणजे ज्याला सजीव म्हणता येईल ते कोण आहे, प्रोटोप्लाझ्म. हे कुठं तयार झाले म्हणून सांगितलंय, ओशन म्हणजे महासागरामध्ये तयार झालं. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. मग तिथून पुढच्या काळामध्ये हा युनिसेल्युलर असलेला ऑर्गॅनिझम हा त्या ठिकाणी फॉर्म झाला, सजीव तयार झाला. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड लार्जर मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म. नंतर त्याच्यामध्ये हळूहळू चेंजेस होत गेले आणि युनिसेल्युलर पासून जास्त सेल्स असलेले मोठे आकारानं मोठे आणि कॉम्प्लेक्स असे सजीव तयार व्हायला सुरुवात झाली. दीज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. हे चेंजेस खूप स्लो होते, अगदी हळूहळू ते चेंजेस घडलेले आहेत. ड्युरेशन ऑफ दीज चेंजेस इज ॲटमोस्ट 300 करोड इयर्स. म्हणजे 300 करोड वर्ष ह्या चेंजेसना लागलेले आहेत. These changes in living organisms had been all around and multidimensional. बघा काय म्हटले, हे चेंजेस सगळीकडे घडलेले आहेत. सगळ्यात म्हणजे तुम्ही जमीन कन्सिडर करा, पाणी कन्सिडर करा, हवा कन्सिडर करा, सगळीकडे हे चेंजेस घडलेले आहेत. अँड धिस लीड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि याच्यामुळं तुम्हाला ह्या ऑर्गॅनिझम्स मध्ये इतकी सगळी वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते. हेन्स धिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रोसेसला इव्होल्युशन असं म्हणतात आणि त्याला एक प्रॉपर स्ट्रक्चर आहे, ऑर्गनायझेशनल आहे. हळूहळू त्याचा उलगडा होईल पुढे, आपण बघूया कितपत काय काय दिले तिने ते. सो प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर्स, म्हणजे त्यांचे जे पूर्वज जे असतील, म्हणजे प्लांट कुणापासून तरी तो प्लांट तयार झाला असेल,
ॲनिमल्स असतील, त्यांचे जे पूर्वज असतील, त्यांच्यापासून हळूहळू त्यांच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत गेली. हळूहळू त्यांच्यामध्ये योग्य ते बदल होत गेले. हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. आणि अशा पद्धतीने ते बदल होत गेले, की त्यांच्यातलं स्ट्रक्चर हे व्यवस्थित जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं तयार होत गेलं. त्यांच्या फंक्शननुसार त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होत गेले. त्याला त्यांनी फंक्शनल ऑर्गनायझेशन म्हटलंय. दिस इज कॉल्ड ॲज इव्होल्यूशन. याला इव्होल्यूशन असं म्हणायचं. इव्होल्यूशनची डेफिनेशन विचारली तर ही डेफिनेशन तुम्हाला करावी लागेल.